नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील 1 लाखांवरती अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत। नवीन शिक्षण धोरणातील आकृतीबंधानुसार 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावरती भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे। त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयानं एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांना कार्यवाहीच्या लेखी सूचना दिलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये सध्या 1,10,525 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत, तर 1,08,237 शाळा आहेत। त्यातील 79,158 शाळांमध्ये प्राथमिकतेचे वर्ग आहेत। नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतीबंध हा बदललाय। पूर्व प्राथमिक शिक्षणाचे 3 वर्ग तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीचे असे 5 वर्ग मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आलाय। परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या महिला बाल विकास विभागाच्या अखत्यारीमध्ये आहेत। त्यामुळे पायाभूत स्तरांचं शिक्षण देताना अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि महिला बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठवलं असून त्यामध्ये अंगणवाडी आणि शाळांची जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। तसेच यामध्ये अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची सूचना देखील करण्यात आली आहे। त्यासाठी महाराष्ट्रामध्ये शिक्षण तसेच महिला बाल विकास खात्याचा समन्वय साधून एकत्रित काम करण्याचे निर्देश देण्यात आलेत। आता या दोनही विभागातील यंत्रणांचा समन्वय राखण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवरती येणार आहे। वास्तविक नवीन शिक्षण धोरण येताच महाराष्ट्रामध्ये अंगणवाड्यांचे शाळांशी लिंकिंग करण्याचे प्रयत्न हे सुरू झाले होते। तत्कालीन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मार्च 2021 मध्येच सर्व जिल्हा परिषदांना याबाबत सूचना दिल्या होत्या, परंतु सरकारी वक्तव्यानुसार हे लिंकिंग अजूनही झालेले नाही। आता खुद्द केंद्रातूनच पत्र धडकल्यानं या कामाला नव्या सत्राच्या सुरुवातीलाच गती येण्याची शक्यता आहे। अंगणवाडी केंद्र शाळेशी जोडल्यानं पहिल्या वर्गामध्ये दाखल होणारा विद्यार्थी हा शिक्षणासाठी तयार अवस्थेमध्ये मिळेल असा प्रशासनाचा दावा आहे। शाळा आणि अंगणवाडी केंद्र परस्परांशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांप्रमाणेच सेवा अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे। SCERT आणि डाएटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे। तसेच पूरक अध्यापन, अध्ययन साहित्य देखील पुरवलं जाणार आहे। समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रांनाही लागू केल्या जाणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यातील 1 लाख अंगणवाड्या या शाळांशी लिंक करण्याचं धोरण आता शासनानं अवलंबलेलं आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।